आपण बघतोय सकाळी जी घटना झाली ती कशामुळे झाली याची कारण दिली जातात। हा जो आपण वळण बघतोय जेव्हा दोन गाड्या एकदम जवळून या दोन ट्रॅकवर म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 वर जातात तेव्हा नेमकं काय होतं हे आपण दाखवतो। जेव्हा ही गाडी आपण बघतोय कसारच्या दिशेने जातीये तर दुसरी जी लोकल आहे ती सीएसएमटीच्या दिशेने जातीये आणि जे वळण आहे त्या वळणावर या दोन गाड्या अगदी जवळून जातात आणि जेव्हा या गाड्या जेव्हा जवळून जातात तेव्हा दरवाजाजवळ असलेल्या लोक एकमेकांना त्यांचा धक्का लागू शकतो आणि सकाळी हेच घडलं। सकाळी जेव्हा दोन लोकल गाड्या याच प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 4 वरून मुंब्राच्या जात होत्या तेव्हा एकमेकांचा धक्का त्यांना लागला आणि जिथे हे वळण आहे पुन्हा एकदा आपण दाखवतो हे वळण या वळणावरच त्यांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्यामध्ये 8 प्रवासी हे बाहेर पडले आणि हे वळण ज्या प्रकारे आपण बघतोय मोठं वळण आहे। अगदी पुढे जो ब्रिज आहे तिथपर्यंत हे वळण आहे आणि अगदी सकाळी जेव्हा या दोन गाड्या एकमेकांना क्रॉस होत होत्या तेव्हा याच वळणाच्या ठिकाणी ही जी घटना आहे जो अपघात आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतोय।